कमले त्या 7वा महिना होता ना मायबाई, आम्हाला बोलावले ना मायबाई, का घरातल्या घरात केला का 7वा महिना? बुडीनं केला असेल 7वा महिना लपून छपून. बुडीला वाटलं बापा लय खर्च होईल म्हणून घरातल्या घरात करा. आहे ना माय, आहे ना 7वा महिना. तुम्हाला काय वाटलं घरातल्या घरात केला? असं घरातल्या घरात नाही करणार आम्ही, तुम्हाला सांगणारच आहो ना आम्ही. शेजारा पाजारा बायले, गावातल्या बायले असं सोडता थोडी येणार आहे. आता आपण जातो सगळ्याच्या घरी आणि आपल्या घरी काय त्याला बोलावशील नाही काय? हे चुकीन की मग आपलं. म्हणून कसं जरासा टाइम लागून राहिला, आपण कसं मोठा कार्यक्रम आहे 7व्या महिन्याचा. ये जा तुम्ही बी, मी सांगेनच तुम्हाला. मग या लागते कधी नाही, पण कमले असं नाही झालं पाहिजेत ना. तू किती दिवसाची सांगून राहिली माझा 7वा महिना करतात, चांगला करतो आम्ही, असं करतो तसं करतो. मग 7वा महिना निघून ना जाऊ माय बाई. आता काय किती दिवस राहिले होते 7व्या महिन्यातले? मग काही नाही, 8 दिवसच राहिले आता 7व्या महिन्यातले. काही टेन्शन नका घेऊ. 8 दिवसात सगळं कसं कार्यक्रम ओके होणार आहे आपला, मस्त चांगला. म्हणूनच म्हणून राहिला आता आम्ही की तुम्ही कसं लय दिवसाला सांगून राहिल्या 7वा महिना करणं आहे. त्याच्यावर तर 15 दिवस होऊन गेले. म्हटलं आता बुद्धीचा 7वा महिना सरतच आलाशील. म्हणून म्हटलं बाबा कधी करता तुम्ही, हाय की नाही हाय 7वा महिना की केला घरात, म्हणून विचारलं. बरं नाही काही केला नाही माय घरातल्या घरात. तुमचं विचारणं बरोबर आहे ना. आता मी सांगूनच ठेवलं तर तुम्हाला 15-20 दिवस झाले त्या गोष्टीले. आता कसं 8च दिवस राहिले आता 7व्या महिन्यातले. तुम्हाला बोलवून आता आम्ही 8 दिवसात करू आता जे काय आहे ते. का कमली तू तर सांगच मागे की बुडा बापा सामान आणायला गेला आणि डेकोरेशनचं सामान आहे, किराणाही भरून राहिला बुडा, 7वा महिना करून राहिला. मी त्याच गोष्टीला विचारले दिवस झाले. आता काऊन रद्द केलं मधात? मग तुम्ही लवकर काऊन नाही केला 7वा महिना? तर काय सांगू तुले सोयनी या डंगरीची. आता कसे दिवस ढकला लागतात पुढे कसे बी. तर काय करू, हे डंगर ऐकून नाही राहिलं ना. त्यातल्या त्यात असं नवीन कांड झाला आता. तर कायच करू विचार आहे ना. मी बाहेर काय सांगू आता, तोंड इथं मारून ठेवलाय मी नाही येईल. तसं काही नाही. आता कसं बुड्यानं किराण्याचं सामान आणून ठेवला घरात. पण कसं मी आता अनेस करून चेकअपलेच गेली. मग डॉक्टरीन म्हणे की तुम्ही कसं गर्दीत जाऊ नका म्हणे, असं किलबिल मध्ये जाऊ नका म्हणे, असं कानात जास्त आवाज नका हे करू म्हणे. म्हणून कसं कार्यक्रम जरासा पुढे ठेवला, म्हणूनची गोष्ट आहे. आणि बुडा म्हणे की डॉक्टरांच्या म्हटलं ऐकाच लागेल आपल्याला, नाही तर कसं आपल्याच मनानं करशील आणि झालं काही इकडे तिकडे तर मग कोण जबाबदार राहील. म्हणून बापा म्हटलं भेलं ते पुरते, म्हणून कसं पुढे ठेवला जरासा कार्यक्रम. हो काय असं आहे का ते? बरं आहे ना मग, चांगलं आहे. डॉक्टरांच्या म्हटलं ऐकलंच पाहिजे बापा. डॉक्टरांच्या पुढे आपल्याला जाता नाही येत ना. मग नाही तर काय तर माहिती किती हाऊस होती. उद्यानं किराणा भरला, डेकोरेशनचं सामान नाही आणलं सगळं, फोटोग्राफर वालेली सांगून ठेवलं. पण काय करता आता नाईला जाय ना. त्याला सगळ्याला नाही सांगलं. मग त्याला म्हटलं बापा आता 15-20 दिवसाने जा. हो ना आता हाऊस तर आहेच माय बाई तुझी आता पहिल्यापासूनच. कसं तू आता या वयात आलं पोट, मग कसं नवाई बी वाटून राहिली ना. आता तुला कधी 7वा महिना होते कधी नाही. आतुरता असतेच ना कोणाला बी. आता माय आतुरता तर लय आहे माय बाई. किती हाऊस नवस आहे माई. 7वा महिना असा करू तसा करू, किती स्वप्न पाहायलात मी ना. पण आता काय करू, डॉक्टरींच्या नजराचं आता मागे सरा लागलं. पण करतो आता 8 दिवसात करतोच आता. करा मग आता 7वा महिना करा. पण आम्हाला सांगा बरं, नाही तर मग कसं आम्हाला भुलसान बापा. शेजारी जा आम्ही तुमच्या. झालं वाटते 7वा महिना पुराण चालू. हे या बाया बैकून देतात. हे कमली तशीच नाचते मग मा डोक्यावर. काय रे बापा, काय या 7व्या महिन्याचं खुड घुसलं रे बापा. पहिले कोणता 7वा आणि 8वा होता, आता लयच बाया बताल झाल्या बाबा. अशा बैकून देतात त्या कमलीले. म्हणून कमली वय करते 7वा करा. कमले काही दुसरा धंदा आहे की नाही तुला? काही स्वयंपाक गिपाक करणं आहे की नाही? की नुसतं गप्पाच मारत? स्वयंपाक कर. उठली सुटली की 7व्या महिन्याच्या गोष्टी, आल्या कोणी बी सांगायचं सुरू पुरा. काम धंदे करत जा जरशी, अजून करा लागेल शिजर. काम धंदे खस करशी तर कसं नॉर्मल होशी. नाही तर मग कसं हितभर फाळा लागेल. बरं लक्षात ठेव. चालू मी बी चाललो आम्ही. ते बुडा आला मी अजून बोलणे खा लागते आम्हाला घेणं देणं. का एवढं शिल्लक बोला लागते रे? एवढं शिल्लक बोला लागते ते बी या बायाच्या देखत. घेणं देणं माही उधळून राहिले त्याच्या देखत. इज्जत कमी नाही होत का माही? लोकांच्या देखत मला बोलतात. इज्जत जरा पुढची आहे ना. मग कसं काम करत जाईन. अरे मागे गेलतो ढोरासारखी. जावे लवकर स्वयंपाक कर, नाश्ता पाणी मले. मोठे गप्पा मारायचे फकाल्या नुसता. कोणता 7वा कोणता 8वा हवा ते? अरे बाबू तुला पाहिजे ना मी. पण आता कसं मी चूक व्हायला तुम्हाला कसं अडती बाजू या लागते जरा शिकाता. थांबतो. हो करतो एवढं नका बोलू. कमऱ्याला फक्त खानावडी पाहिजे बा. उठलं सुटलं की मला खायला कर काही, भजे कर काही, बस. बाकी काही येतच नाही ना. दुसऱ्याचा विचार काहीच नाही, फक्त स्वतःचा खायला पाहिजे डेबऱ्याले. आणि पाहिलं तर केळक्याचं आहे. किती काही खाईन तरी. माझी उठली सुटली 7वा महिना. आता फळफळ करत न तिकडे जाऊ. पण कसं आता पिंजऱ्या बाहेर येता येत नाही. हाती लागेल आहे ते. म्हणून ते कसं वय करून नाही राहील. हा हॅलो बोला ना. काय कमले मला आठवण राहिली न करमूनच नाही राहिलं मला तुझ्याशिवाय. पण तू काही बापा कसं येणं तू येणं पडसा येणं माझं. मला किती खेप सांगू बापा मी नाही येऊ शकत ना. आता माझी मजबुरी आहे ना. हे बुड बापा मावर टपेल आहे ना. मावर लक्ष देऊन आहे ना ते बुड.
फक्त कसं दाखवून नाही राहिलं ते, नाही तर मला पुरं लक्ष ठेवून राहिले ते, कुठे जाते कुठे नाही, कोणासोबत बोलते कोणासोबत नाही, सगळं लक्ष आहे आता. मी कशी येऊ भेटायला सांगा ना. अरे काय ना काय कर न कमले, मला गमत नाही ना तू याशिवाय. का कमले अशी करून राहिली का तू? मा मनाचा विचार करत जा जरा तू. तुले मावर प्रेमच नाही ना, प्रेमच नाही तुले मावर, म्हणून तर तू येत नाहीस, म्हणून तशी करून राहिली ना. मला इकडे करमत नाही, तुला कसं करम, मग प्रेमच नाही करत ना तू मावर. बाप्पा तसं काही नाही ना, प्रेम गिम हाय नाही तर काय तर बाप्पा माया. पण मी कसं आता जाळ्यात अटके लावणं म्हणून काय मला निघता नाही येत ना बाहेर. आता कसं त्या बुड्याचं वावर खरकलं, पैसे घेतले की हो मग तुमच्याजवळ. काय त्या वावराच्या राणी लागली तू, आपण काय भुई पांडावं काय? ये ना तू, मला करमत नाही ना. लागलं तर तू वावर 2 एकर येणार तिथून करून. पण ये तू, पण माझं राह ना तू, माझं राह. त्या डोंगराचं काय करून राहिली तू? तुम्ही कसं जराशी धीर धरा बरं, काही काढा तुम्ही जरासा. मी ना एवढं मोठं प्लॅन केला हा, एवढ्या दिवसासाठी राहिली, मग त्याच्यावर का पाणी फिरू देऊ काय? तशी जीव वापस तर पाणी फिरू देऊ काय? ते नाही. आता मी कसं माय काम केल्याशिवाय येतच नाही. तू इच्छा हो आता काय, आता मी फोन करू तू आठवणीत मरून राहिलो, पण तुला काय बाबा, तुझ्या प्लॅनचं आणि याचं त्याच पडलं तुला सारं. अहो तुम्ही जरासं समजून घेत जा ना. या डंगऱ्यानं बापा मला लय मारेल आहे ना, सगळ्या बरगड्या मुळेला. मला कसं आता बदला घेणार, म्हणून मी कसं तशी वापस येतच नाही आता. त्या बुड्याला कसं कंगाल करून तरच वापस येईन आता. बरं बाबर, आता त्या मनात जिथून ठरवलं ते तर करशीनच तू. तू हट्टी आहेस ना बापा, मला माहित आहे. हो कर बापा, काय करायचं कर. बरं मी ठेवतो फोन आता, मला दुसरा फोन येऊन राहिला. हॅलो, हा काय रे शिवलाल, बोल बोल. अरे बापा बुडे, कुकडे बिजी होती बापा तू. कोणाकडे कोणाला फोन लावता, कोणाला गुतू नाही आता, कोणाला फटकणं टाकणार बापा. आता नवीन कोण पाखरू थांबलं. नको चालू बरं शिवलाल, जे बोलायचं आहे ते बोल. मी मामाची सोबत बोलत होती, तुला काय घेऊन देणार रे? तुला काय केला फोन ते सांग लवकर बरं. बुडे तुला चांगलंच फसवलं आम्हाला. बुड्याचं सारे पुरावे दिले, आम्हाला मार खायला लावला. अजून सारखं नाही होता येऊन राहिलं, सारे हातपाय हेकोडे झाले. हळद लावलो बाम लावलो, थंडगार आम्ही. बुडे असं असते का, असं असते का? तू मस्त शेप राहिली, आम्हाला मार खायला लावला. मोठी सांगस फोनवर, काहीच होऊ देत नाही मी, काहीच होऊ देत नाही. आम्ही मार खाऊन राहिलो, तू गेलती कुठे? बापा मी काय करू सांग ना आता, माझा काही दोष आहे का त्याच्यात? तुम्ही बापा गप्पा गोष्टी करता, रेकॉर्डिंग होते तुमची, तुम्हाला पत्ता नसते, हे असं कसं बाबा? तुम्ही ना बापा जरासं जपून बोलायला लागत होतं ना, जरासं भान ठेवायला लागत होतं ना. आपण कुठे बोलून राहिलो, कुठे नाही, कोणी ऐकीन नाही ऐकीन, याचा तर जरासा विचार करायला लागत होता. नाही, कोणताच विचार नाही, भळभळ बोलून गेले आणि आता मार दोष देऊन राहिले. नाही ना, पण बुडे तुझ्या समजून सांगायचं काम नव्हतं का त्या बुड्याले? जरासं काही 2 शब्द, पण नाही समजून नाही सांगितलं तू ना. आम्हाला कसं मार खाऊ दिला तू ना. तो बुडा रागा तमास घरून निघला तर काही आम्हाला फोन करणं की काही केलता ना बापा, पण तूच तर मला उलटा बोलला. तो डोंगरा काय करीन आणि काय नाही, मी नाही भेट कोणाले असं बोलस ना बापा तू. त्या डोंगऱ्यानं काही केलं की मी माझ्या बायकोले पुढे घालतो आणि मग मी असं करतो, मग मी धमक करतो, असं असतं बोलस बापा तू. ते जाऊ दे आता, मागचं ते खरकट जाऊ दे आता. मार खाल्ला म्या, पण मला कसं तुला भेट नाही. कधी येतो तू मला भेटायला सांगतो आता. मग कुठे येतं? काय भेटायचं नाही रे बापा, सध्या भेटणं सगळं बंद आता. पहिलेच तर बापा मी आणि तुम्ही बी दोघं शॉकच्या घेऱ्यामध्ये अजून आपण भेटलं कोणा पाहिलं की बस मग या तिघाईचंच कारस्थान आहे म्हणतील सगळे. काही असो मला सांगू नको, मला भेटणार म्हणजे भेटणार. आज तू रात्री मला भेटायली, तू सांगून राहिलो बुड्डे माझा दुसरा प्लॅन आहे. मला तो सक्सेस करणार, त्या बुड्याने मला तर मारलं. बरं बापा मी तुला मग फोन करीन. आता बुडं गिडं यातच आहे बापा, अजून मग कोणासोबत बोलून राहिली. ठेव मग, मी करीन तुला फोन लागलं तर. हो ठेवतो. नाही हो कमले, आता काय शिवल्याची झेंडू बाम लागली का तुझ्या मागे? कोणाचे झेंडू बामा लागतात कमले तुझ्या मागे बापा? काय सगळ्या गावाचं टेन्शन तूनच घेतलं? हो ना तू बा झाबरू रे, हो झाबरू. नाही वाटते बे, तो गेला कुठेतरी. हो गड्या झाबरू, अरे तू आबा आलो ना रे मी. हो गड्या, काय घरात आहेस काय? हो अंग धुंद राहिलो, आलो 2 मिनिटात आलोच. पाय रे गोड्या उका, आजकालचे पोरे पाय रे, कधी अंग धुया टाइम पाय नाही यायचा. 12 वाजले आता. अर्धा दिवस गेला ना, आता अंग धुंद राहिला. सांगा आपल्या वेळेस होतं का असं? आपण सकाळी 6 वाजता अंग धुले का ती थंड्या पाण्यानं. नाही धुतलं तर बुडा मागून खेटर मारे, खेटर ढुंगणावर. बा आजकालच्या पोरेले काही सुतच नाहीत ना रे, कधी काय करतील तर काही सांगता येत नाही. म्हणून काही फायदा नाही भाऊ, जाऊ दे. आणि ते काय आता आपल्या म्हटलं ऐकत बी नाही. फालतू आपलं तोंड वाजून काही फायदाही नाही. ते तर आहेच म्हणा, आजकालचे पोरे तर म्हाताऱ्या कुत्रे म्हटलं तर अजिबात ऐकत नाही. ते म्हणतात तुम्हाला काय समजते झेंडफळ, साऱ्या गावाचे यायले समजते, आपल्याला काही नाही समजत ना. असेच आपले पांडे झाले ना.
जाऊ दे दिद्याला आवाज दे. ओ गड्या झाबरू, अरे झाबरू, बोला बोला बुडे बा, काय म्हणता? हे तू उचल बरं बिरा. काही अलग फलक राहू नको. नाही भाड्या खोलीत राहणं बरोबर नाही. सोबत नाही आपल्याला. ते आपलं घर आहे एवढं मोठं. चाल घरी राहायला. बुडे बा मी बरा अलग, मी काही येत नाही तिकडे. मी येत नाही हो बा. मी बरा अलग भाड्या खोलीतच राहतो मी. अरे गड्या उखा यायला समजून सांग रे बा. आपलं घर ते आपलं घर असते. गड्या भाड्याचं असते. उका सांग रे यायला समजून. गड्या तू एवढं मोठं घर असल्यावर काले भाड्या खोलीत राहून राहिला. आता तू आबा म्हणून राहिला तुला चाल घरी तर जाय ना बाबा. असे काय नाटकं करून राहिला तू. बुडे बा मला यायला काही हरकत नाही, पण या बुड्याचं घरी काही चालत नाही ना. बुडीच्या पुढे बुडीने म्हटलं काय घेऊन या म्हणून नाताले. बुडीला विचारलं नशीन, पुसलं नशीन, काही नाही. आला बुडा अडीसा मला नाही आले. मी तडसा जा आणि बुडीनं द्या मला काढून. मग मा अपमान होईन की नाही. मग त्यापेक्षा जायलाच पुरत नाही बुडे बा. कारण हा बुडा पुरा पालू घोषाळला त्या बुडीचा. बुडीच्या पुढे हू बी नाही करत. रे गड्या हो डॅनी विचारलं की तुम्ही बुडीले ह्या मालकाचा मालक कोण आहे. ते बुडी कोण आहे. मी ज्या घराचा मालक मी तुले म्हणून राहिलो चाल. त्या बुडीचं काय घेणे ते नाही. आपलं घर आहे. त्या बुडीचं काही टेन्शन न घेऊ तू. कशी नाही म्हणून ते तर पाहतो मी. बरोबर गड्या तू तडे गेला की नांग्या टाकतं बरं त्या बुडीच्या पुढे. त्या नातू म्हणून राहिला तेच बरोबर आहे बाबा. कसं तू पुरा पालू होशायला त्या म्हटलं काय ऐकत नाही ती बुडी. ते काही रिकामी कामं करू नको बा. काही तुम्हाला असा ह्याच्यात जोसा येऊ नको. हॅट त्या बडे थेळलीच्या म्हटलं कोण ऐकते रे. मा नाताले मला घरी ना तू बा. तू टेन्शन न घेऊन झाबरू. मी आहो ना. तू काल टेन्शन घेऊन राहिला. चालतो उचल तू थैल्या धुईल्या चाल. फालतू कशाला नेता बा. मला घरी फालतू घेणं देणं किरकिर मा बाई. आम्ही येत नाही बा. का बुडे बा उखे बुडे बा. सांगा नाही या बुड्याले समजून सांगा बा. मासाठी तुमच्या बुड्या बुडीत भांडणं काय रे बाबा. मी बरावणं अलग अलग करून खाऊन राहिलो ना. मी आनंदात ना. खरंच गड्याचा नातू म्हणून राहिला. ते जाऊ दे. तू काही येत नाही. तू काही नेऊ नको. जबरदस्ती करू नको. फालतू अजून ते बुडी घे घरी नेल्यावर अजून तमाशा करीन. फालतू घेणं देणं गावाले माझं. फक्त ते कमली नाही सुधी. तिले कसं तुझ्या नातू अजिबात चालत नाही. तिचे सारे कारनामे फसतात ना. मग हा नातू घरी गेला की ते कमली फमली काही करत नाही. तुम्ही टेन्शन घेऊ नका ना. मी काय करायचं तर करतो. मी म्हणून राहिलो ना. चाले गड्या तू त्याबरू चाल बरं. त्या डोंगरीचं काय घेऊन बसला तू. फालतू बुडे बा मला तटलोक नाही सांग. हिंमटल्या तोंडावर वापस पाडसान. काही बोलले तर मला होणार नाही. सही अजून भांडणं राजा घेणं देणं. तुम्ही राजा जबरदस्तीच करून राहिले बा. जबरदस्ती नका करू ना. मा म्हटलं ऐकतं की नाही हे मला पहिले सांगतो. चालतं की नाही. त्या बुडीचा मोठा विचार करून राहिला तू. तू आबा तुला म्हणून राहिला तरी तू यायला तयार नाही. बरं बुडे बा आता तुम्ही एवढं म्हणून राहिले नांदा लावून राहिले तर मी येतो. पण मा सामान काही मी अटून हलत नाही. मला तर काही खरं वाटून नाही राहिलं. तटी गेल्यावर ते बुड्डी जर काही बोलली तर मी वापस चालला. तू चाल ना बे. चाल पाहून घेऊ उडजुबडे. बरोबर चला चला बुडे बा. हा डॅनी फालतूची आफत आणते गड्या. कमली याच्या म्हटलं शब्द नाही ऐकत. पण हा गडी ऐकतच नाही. आता नाताली घेतले यांसोबत. आता कडू तुम्ही भांडणं जात तरी पहा तुम्ही आता. का कमली तुला काही जराशी लाजगीज आहे की नाही. आपली वय काय आपण काय करून राहिलो आणि तू हा असा पंगारा घालून फिरून राहिली गावात. काही लाज वाट माय कमले. काही लाज वाटू देणं जराशी. का तू घालून काय राहिली. तुझे वय काय. बंड्या गावातून फिरून राहिली हा पंगारा घालून. काही सोबते की नाही तुले. जरासं काही लाज नाही वाटून राहिली तुले. तर सगळ्या जवान बाया हात ना तुझ्यासारख्या पटोशील गावात. पण त्या नाही घालून राहिल्या बा गाऊन फाऊन. तू काय घालून राहिली माय डंगरी. तुझे वय नाही ना हे गाऊन घालायचं सोबत. तुमची काऊन जीवार येऊन राहिली माय बे. मी काही घालू आता. मा बुडा देऊ राहिला मला आणून. मी घालून राहिली. आणि राहिली गोष्ट जवान बाया घालत नाहीत गाऊन. ते नाही घाला. त्याच्या नवऱ्यानं आणून द्या त्याला. तुम्ही घाला ना मग. तुम्हाला कोण नाही म्हणते बापा. दुसऱ्याला म्हणण्यापेक्षा कसं आपणच आपला उजेड पाळा जरासा घरा. नाही माय बाई आम्ही नाही घालत. आमच्या नवऱ्याने जर असं धिंगाणा पाहिला तर बस रट्ट्याच खाणार आम्हाला. ते बुडं घालू देते माय बाई. घालत जाय तू. आणि फिरत जाय बंद्या गावातून तशी चक्रा मारत जात जाय. दिशीन तरी तुला गाऊन घातला तर लोकायले. मी कशी राहीन. तुम्हाला काय करायला लागते. आणि माय काय तुम्हाला एवढं पडलं. जो तो येऊ राहिलं मला सांगून राहिलं गाऊन घालू नको हे करू नको ते करू नको. तुमचे काऊन पोट दुखून राहिले. मी घालतो ना. मला मागुडाही घालू देते. मग तुमचं काऊन पोट दुखून राहिलं एवढं समजून नाही राहिलं मला. तू आवारात असणं माय बाई. राशन नाही तर काय. तर तुला काय माय बाई म्हणणार ना बोलणार कोणी. बुडान बुडी पोरं सोरं असते तुले तर त्याने म्हटलं असतं. मटारी असते तर आता आमच्यासारखे घातलं तर आमचे पोरं म्हणतील माय बाई हे काय लावलं बाबा तुला धिंगाणा घालणं गावात. एका सूत्रधार दिसते असंही आहे ना. तर चंद्रावर हायच नव्ह म्हणून तर तुला या वयात डेर आणलं. नाही तर बापा हे डोंगराचं कुठे डेबरं येते काय. येते काय. पण तुला आणलं बापा. माना लागीन बाकी कमाल तुई. शिल्लक नका चालू ना बोलून नाही राहिली काही. तर तुम्ही आणा. तुम्हाला काय मना केली का मी ना. तुम्हाला काय नवरे नाहीत काय. तुम्ही बी आणा डेबरं.
मस्तच फळफळ करून राहिल्या, बोलून नाही राहिली मी काही तर मस्त बोलायला शिकल्या त्या चांगलं. कोणाला काही ऐकूनच राहिली मगापासून. जरासं कसं आपल्याच घरात उजेड पाळत जा, दुसऱ्याला म्हणत नका दुसऱ्याला काही ज्ञान नका पाजत जाऊ, तुम्हीच पेत जा ना ज्ञान. उठलं सुटलं की जोतं मा नांदी लागते. लहान लहान भोपळ्यापासून तर डंगऱ्या बुड्या लोक मा नांदी लागतात. मी काय थट्ट्याची दिसून राहिली का द्यायची? काही म्हणून राहिले मला. केलं तुला तसं म्हणून राहिले सगळे लहानापासून तर मोठ्या लोक. आता केलंच नसतं तुला असे कांड तर काय कोणी म्हटलं असतं तुले? मोठा आता खून काही राहिला, राग येते तुले म्हटलं की. मी काय केलं निसर्गाचा नियम आहे तो. ह्या गोष्टी होतच असताना तुम्ही का तशा राहिला का मग? तुम्हाला नाहीत का लेकरं? तुमचे कधी पोट नाही आले काय? मला शिकून राहिले शिल्लक वाहनाच्या अटी येऊन मानांदी नका लागू. मी तुम्हाला उरून पुरतो. शिल्लक चबरातच नाही आपल्या पुढे. आम्ही नाही राहिलो तसं, पण आम्ही ना लेकरं वयात केले ना पैदा, डंगऱ्यापणात नाही केले ना. करा ना. नाही म्हणून राहिलं का तुम्हाला कोणी या वयात बी की होत नाहीत तुम्हाला? असं काही आहे काय? काही करून ठेवलाय काय? आता निरा लाच सोडली माय बाई, निरा लाच सोडली. स्वतः आहे तशी काय दुसऱ्याला समजून राहिली तशीच आम्ही नाही माय बाई त्यातली. तुझंच माय बाई पोट आणणारी या वयात ते बी सोबतही नाही तरी चालले काहीच माही करणारे. चालले गाऊन घालून पंगारा घालून म्हणजे गावातून फिरून राहिली. लाजही नाही जरा शिक. जाय माई काले लाच काढून राहिली. जाय ना होय ना घरी. तुला धंदे नाही का तुम्हाला दोघी बी? चालल्या उठल्या की सुटल्या चक्रा मारून राहिल्या. मी दिसली की लगे जाणून येतात ते विचारायला काय चालू आहे काय नाही. बरोबर काढतात उकरून गोष्टी. माय जाय आम्ही काही शिल्लकच्या नांदी लागत नाही माय बी. जाय तुला कोण नांदी लागेल माय बी? हे चंद्रावयानं हे कमली सुधी आहे का? हिच्या नांदी लागणं म्हणजे आपलं डोकं फोडून घेणार. तुम्हीच तर इकडे वय करत मी नका बोलावलं का तुम्हाला? चालल्या मोठ्या मी दिसली तर लागे आले बी इकडे बातच. तर गावाची तोंड आली सवय तर आपली आहे. दुसऱ्याला म्हणून काय फायदा? माय बोलणं दिसते लोकायले. टसटस बोलतो मी तर, पण लोकांचं नाही दिसत ना. नाही चाल हिचं काय नांदी नको लागू माय बाई. हिच्यासोबत बोलत बसल्यानंतर हे चुप बसणारी नाही माय बाई. जाऊ दे तुझंही चांगलं आपण ना तर कसं लोकायला गदच वाटते नाही. हे कमलीचं लय मान तर भावना. हिले किती चांगला सल्ला द्या आपण, पण ते कसं म्हणे नाही या बाय आपल्याला चांगला नाही शिकवत, खराब म्हणतात. अशी आहे ना ते. त्यासाठी तोंड घाले सायले घेणार येणं. रस्ता कुकडे असते, चालल्या कुकडे होत्या आणि मी दिसते तर पलटले इकडे. अशात 52 बाया या गावातल्या. माय हो नवीन काय आणलं माय बाई? हे आता एवढं जण काऊन आले बाबा आटी? काय आहे आता? कमले जाय बरं स्वयंपाक कर बरं. मना तू आला जी आली. मना तू आला बाबा? माझ्यानं होत नाही ना स्वयंपाक. 7वा महिना चालू आहे ना मला. आता उठ बस होते का माझ्यानं एवढं? स्वयंपाक करायला लावून राहिले तुम्ही. तुम्हाला काय समजत नाही बाबा? डॉक्टरीनं काय सांगेला माहित नाही का तुम्हाला? लावलं मोठं स्वयंपाक कर बाबा. आपल्या दोघांच असतं होत नाही माझ्यानं. आता माहित नाही का तुम्हाला? तुम्ही मला काही करू लागता म्हणून समजायला पाहिजे होतं तुम्हाला. आता ना तू आणला मा उरा रटी. आता कसं काय करून खाऊ घालू मी सांगा ना? माझ्याच तर माझ्यानं होऊन नाही राहिला आता. कोण करीन मग मानाताच? काय लोक येतील का करायले? माशी आहे कोण मानात आले? त्यावेळेस स्वयंपाक कर. जेवेल खावेल नाही तो मी आणला जिंकून. अटीच राहणार आहे तो आता आपल्या जोय. ते मला काही सांगू नका बाबा. माझ्याने काही होत नाही. झालं असतं तर मी केलं असतं बाबा. नाही म्हणत. पण मग आता कसं 7वा महिना चालू आहे ना. कशी काय करू मी बी? माय बी जरा मग जास्त धंदा पुरला मला की माय पोट दुखते. मग काय करू मी? राहू द्या कुठे बा. काही गरमी करू नका. मला काही मी बरा आलोकच. मी तिकडेच राहतो बाबा. तुमच्यात येत नाही मी. आता तुमच्यामध्ये भांडणं घेणं देणं माझ्यासाठी. गड्यांनी काही जबरदस्ती करू नको. नाही म्हणते ते कमली राहू दे. बांधणारे अशी कशी नाही म्हणीन रे? कमले तुला सांगून राहिलो मी. करा लागते म्हणजे करा लागते. माना तू कोणता आहे काय मले? त्याला सोडून नाही खात मी आज. मला तो माझोच पाहिजे. सांगून राहिलो दुर्गाचा आहे स्वयंपाक करतात. नाटकं नको रोडीचा. कोणती डॉक्टरीन कोणती काय झाल्या गावाची दिसाली. का गावाचा ठेका घेतला का आटेसा? माझ्याने होऊन राहिला. सांगून राहिली मी तुम्हाला. तुम्हाला समजते ते. आणि तुम्ही काऊन मला म्हणून राहिला स्वयंपाक कर होत नाही माझ्याने. तर कसं करू मी? कोणत्या भाषेत सांगू तुम्हाला आता? आले आणलं ना तफात आले द्याले काढून. डोकं दाब्याला आणलं मोठी. जेवण कर स्वयंपाक कर. काय आहे बाबा हे असं? हे अटी का धर्मशाळा दिसून राहिली का तुम्हाला? उठलं सुटलं की कोणाला आणता जेवण करायला? अटी कर स्वयंपाक माझ्याने होत नाही काही. आणि तुमचं एवढं असेल बाबा प्रेम होतं चाललं असेल तर तुम्ही करून खाऊ घाला. माझ्याने काही होत नाही. देवा असे धंदे करत अजून मला माहित आहे ना तुमच्या हातीना मोठी कोडल्या गोटी. पानची कुठे काय बोलून राहिलीच? जरासं काय करत नाही राजा. फालतू मली तटून आणलं तुम्ही मा घरून घेणं देणं. बरं आणली अलगच आले हे करून राहिले. अरे बाबा चाल झाबरू चाल बाबा. याच्या नाही नको लागू. हे बतालाय ते आबाई बतालाय. याचं घरी काही चालत नाही. वय फळ फक्त बाहेरच करते. जाऊ दे चाल. बरं ना आता झाबरू. उखा अन्न त्याला वापस अन्न. अरे काय गड्या असं काऊन करून राहिले रे? अरे मी खाऊ घालतो ना बापा. गड्या नाही काही खाऊ नको घालू द्या नाताले. त्या हातीना मोठी कोळल्या गोटी. ते कमली जरासं काय ऐकत नाही तुझ. सांगून राहिला मोठा अडीसा तू. तुम्हीच खा बाबा. तुम्ही चांगले दिसा. आम्हाला काही म्हणू नका. म्हणले तुम्ही फालतू घेणं देणं. ते पुढे तुमच्यासोबत भांडण करते काय मी काय ते भांडणं पाहायला आणण्यासाठी.
हा ते बुडी करायला मरते. गड्या असं म्हणू नको ना. गड्या अरे करते ते काऊन नाही करणार. चला मित्र, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा. उर्वरित भाग आपण उद्या पाहू.